नमस्कार, मी चैत्र अली सुतार. जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत. आज स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती व जनसामान्य प्रहार न्यूजच्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आज कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती व जनसामान्य प्रहार न्यूजच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमतःच शिव भीम महोत्सवाची घोषणा करत असून येत्या लवकरच त्याची तारीख जाहीर केली जाणार आहे. आणि महाराष्ट्रात आज एक सर्व धर्म संवादाची गरज असून आम्ही शिव भीम महोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्य व सर्व जाती धर्माच्या लोकांना एक चांगला वेगळा संदेश देणार आहोत. त्या हिशोबाने आम्ही शिव भीम महोत्सवाची आज घोषणा करून लवकरच त्याची वेळ व ठिकाण आम्ही आपणास सांगू. नमस्कार, मी दत्ता माझे तारदाळकर, स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती या समितीचे प्रमुख. तर आपण आता लोकहिरा या माध्यमातून आम्ही व जनसामान्याचा प्रचार हे काय आपलं या माध्यमातून आम्ही एक शिवभीम उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची योजना आहे. तर असे सर्व समाजाला घेऊन एकत्र येऊन आम्ही सर्व एकत्र नांदतोय असं महाराष्ट्राला आपल्याला दाखवायचं आहे. आमची कुठेही वांधी नाही, ही सरकारला दाखवायची. त्यासाठी आम्ही एक शिवभीम उत्सव घ्यायचं योजना आहे आणि त्याला संपूर्ण गावचे संपूर्ण खेड्याचा पाठिंबा आहे, शहराचा पाठिंबा आहे, सर्व समाजाचा पाठिंबा आहे. तर आम्ही ते मोठ्या उत्सवात करण्याची योजना आहे. त्याची लवकरच तुम्हाला तारीख निश्चित केली जाईल, त्याची नोंद घ्या. मी गणपती लक्ष्मण शिंदे, संपादक लोकहिरा न्यूज. आताच या ठिकाणी प्रहार न्यूजचा जनसामान्यांचा प्रहार न्यूजच्या वतीनं या ठिकाणी चांगला पहिला वर्धापन दिनाचा कार्यक्रम अति उत्साहात संपन्न झाला. या उत्साहाच्या अनुषंगानं या ठिकाणी जमलेले माझा जनसमुदाय आणि जनसामान्यांचा प्रहार न्यूजमधील प्रेम करणारे आमचे या ठिकाणी जाहिरातदार असतील, वाचक असतील, चॅनलचे व्ह्यूअर असतील, लाईक केलेले असतील, सबस्क्राईब केलेले असतील, तसंच लोकहिराचेही वाचक आणि जाहिरातदार असतील. या सर्वांच्याच उत्साहातून आम्ही येणाऱ्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे, त्याचबरोबरीनं 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. या दोन्हीची सांगड घालून या ठिकाणी जनसामान्यांचा प्रहार न्यूज व स्वराज्य न्याय ग्राहक वेलफेअर समिती दिल्लीच्या वतीनं आणि तसेच साप्ताहिक लोकहिरा न्यूजच्या वतीनं या ठिकाणी शिवभीम महोत्सव घेण्याचा आम्ही नियोजित केलेला आहे. या शिवभीम महोत्सवामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबरीनं पुरस्कार देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला जाणार आहे. त्याबरोबर प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम, या परिसंवादाचा व्याख्यानाचं आयोजन केलं जाणार आहे. त्याचबरोबरीनं या ठिकाणी शिवभीम महोत्सवाच्या माध्यमातून काही संदेश देणारे स्लोगन आणि बॅनर अशा पद्धतीचा एक उत्साहदार अशा पद्धतीने एक तारदाळ या गावी किंवा इचलकरंजी परिसरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रथमतःच एक असं न भूतो न भविष्यती असं आमच्या सर्व जनसामान्याचा प्रहार न्यूज आणि स्वराज्य न्याय ग्राहक निवाडा वेलफेअर ग्राहक निवाडा समिती आणि लोकहिरा न्यूजच्या वतीनं आम्ही आवाहन करत आहोत. आणि या आव्हानाला अनुसरून आम्हाला लोक आणि जनसमुदाय चांगलाच प्रतिसाद देतील असा आमचा ठाम विश्वास आहे. आणि या शिवभीम महोत्सवाची लवकरच आम्ही तारीख आणि ठिकाण लवकरात लवकर सांगून या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे येणार आहेत त्यांचेही नावं आम्ही डिक्लेअर करून या ठिकाणी कार्यक्रम आम्ही नियोजित करत आहोत. आणि लवकरच हा कार्यक्रम चांगल्या उत्साहात महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं कार्यक्रम घेऊन आम्ही एक उत्साहाचं वातावरण निर्मिती करण्यासाठी सर्व धर्म समभाव आणि समतेचा विचार घेऊन जाणारा एक महोत्सव म्हणून या शिवभीम महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्याकडे आम्ही जाणार आहोत आणि समतेचा विचार घेऊन या ठिकाणी आम्ही कार्यरत राहणार आहोत. आणि या सर्वच विचाराला शिवभीम महोत्सवाला तुमचा अत्यंत प्रतिसाद मिळेल ही आशा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय बुद्ध, जय शिव, जय भारत. मी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचा बेळगाव जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी राव बोलतोय. आत्ताच आपल्या प्रहार न्यूजचा आज वर्धापन दिन झाला व लोकहिरा न्यूज चॅनल आणि आपल्या स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने
आज घोषणा झाली आहे की शिवभीम महोत्सव आता येत्या एक महिना दीड महिन्याच्या कालावधीत आयोजित करणार आहोत मोठ्या प्रमाणावर. आणि त्यासाठी आम्ही कर्नाटकच्या सीमा भागातून देखील वेगवेगळ्या कलाकार, दानपट्टा, पोवाडा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा कलाकारांना एकत्र आणून ह्या कार्यक्रमामध्ये रेलचेल करून एक प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यासाठी सहकार्य करणार आहोत. आणि हा कार्यक्रम आपले शिवजयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 1 मे महाराष्ट्र दिन या तिन्ही योगायोग साधून 1 मेच्या नंतर हा कार्यक्रम व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि ते आम्ही या संघटनेच्या माध्यमातून व दोन्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून पूर्तता करत आहोत. यासाठी आपला सर्वसामान्य ग्रामीण व शहरी भागातील सगळ्यांचा उद्दंड प्रतिसाद होऊन हा निर्णय आम्ही घेतलेला आहोत आणि त्याची पूर्तता करण्याची आम्ही ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. Audio Jungle.